श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। ओम नमो जी गणनाथा तुझे चरणी ठेवू माथा। श्री सत्यनारायण जी कथा वदवी आता स्वामिया। नमो तुझला सरस्वती आदि माया लावण्य ज्योती। तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी। आता नमो गुरुदेवता योगीराज सुखदाता। कृपा करुणी मज अनाथा जो का स्वामी माझा तू। नमो आदि नारायण जो विश्वव्यापी निरंजन ज्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण वागताती तिन्ही लोक। आता नमो संत सज्जन जो विश्वव्यापक श्री भगवान त्याचे चरणी ठेवून मन अहोरात्र वर्तताती। आता एका कथानुसंधान जे पावन परमगहन नैमिषारणी शौनकादी ऋषीगण सुता लागी पुसते झाले। कलियुगी मानवजन बहुत झाले मतिहीन त्यांचा उद्धार व्हावा ऐसा प्रयत्न थोडक्यात सांगावा। कामना सिद्धीचा प्रकाश भूलोकी हा इतिहास कलित सोपा सर्वास ऐसा काही सांगावा। सूत उवाच शौनका तुम्ही जो केला प्रश्न हाची नारद भगवंता लागून पुसता झाला कर जोडून तेची अनुसंधान सांगतो। भगवान उवाच कलित करी पापाचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश सुरवर देवांचा इतिहास सत्यनारायणाचा एकतो प्रकट करुणी ब्राह्मणद्वारा तोची प्रसंग सर्व बरा। श्रीहरी विप्राचा संवाद सारा सांगतो तुझ कारणे। कृतयुगी तैसे त्रेतायुगी द्वापाराचे अंती कलियुगी सत्यनारायणाचे पूजा मार्गी ब्राह्मणद्वारा प्रकट केले। काशीपुरी ही विख्यात तेथे शतानंद नामे ब्राह्मण राहत। पुत्र कलत्र कुटुंब सहित दीन गृहस्थाश्रमी असे तो। विष्णुव्रत पारायण दारिद्र्य करून व्यापला पूर्ण कुटुंब निर्वाह कारण भिक्षेशी जाता झाला। नम्र आणि शांतभूत त्यास प्रत्यक्ष देव होत। वृद्ध ब्राह्मण वेशेशांत पुसे विप्रा लागुनी। कोठे केले तुवा प्रयाण काय मनी इच्छा धरून। ब्राह्मण उवाच भिक्षार्थी आम्ही जाण ग्रामासी जात असो। सत्यनारायण उवाच भिक्षावृत्ती ब्राह्मणास परधर्म आहे त्यास परी तू माझा उपदेश एके ब्राह्मणोत्तमा। सत्यनारायण देव कलियुगात अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव फलदाता सर्वासी। दारिद्र्याचा करुण नाश भक्तिमुक्ती देत विशेष शोक संतापाचा हि लेश काही एक उरुणी दी। त्या हरिस तू जाई शरण मनोभावे प्रीती करून तोची शोक संताप नासोन मनोरथ पूर्ण करील स्वमुखे ऐसे वदोन भूदेवास सांगतसे आपण कंठ दाटून या ब्राह्मण म्हणे देव कोठे सांगपा। सत्यनारायण वाच मीच सत्य रूपे करून प्रत्यक्ष झालो निरंजन मीच विप्र रूप धरून प्रगट झालो तुझ लागी। पाप बहुत होता जनी मीच स्व अवतार धरुणी भक्तिभावे करुणी तारक होतो सर्वांसी। तू मते शरण येई सर्व भावे मज ध्याई संकटे सर्व ठाईचे ठाई लयाशी पावतील ऐसे बोलून तात्काळ रूप आपले अत्यंत अढळ दाविता झाला विल्हाळ शतानंदा लागुनी। चतुर्भुज मेघ श्यामवर्ण आयुधी करी शोभायमान मस्तकी मुकुट परमगहन ब्राह्मण पाहता झाला। पितांबर आणि वनमाळा चारु हास्य वदन सावळा ऐसा देखताची ते वेळा मस्तक ठेविले तये चरणी। शतानंद उवाच हे भवनाशक मोक्षदानी माझे अपराध मनात नानी तुझे पाया लागुनी शरण जानमी असे नमस्कार करीतो तव चरणी। भव समुद्रात गेलो बुडुनी तुझे स्वरूप विसरुनी मूढ प्राय झालो मी। आदी अनादी मायेचा करता तुची भक्ताची संकटे हरता तुझे आज्ञेविन त्रिजगता सामर्थ्य देवा दिकानसे। नमो सत्यनारायण रूप विश्व हेची तुझे स्वरूप तुची सर्वांचा काळ रूप तारक सर्वांसीच तू। भाग्य माझे उदयासी आले तुझे कृपे पाहिली पाऊले मज दिना ते उद्धारिले नारायणा सर्वेशा। मी न जाणे कनव प्रकार केला माझा अंगीकार आदी अनादी विश्वंभर मज दिना ते तारावे। मी दारिद्र्य करून व्यापलो आहे परिपूर्ण आता तुझे पूजेचे विधान संपूर्ण सांगे मज लागी। मुके करशील वाचाळ गिरीवर चढे पांगुळ तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेविती। श्री सत्यनारायण उवाच द्रव्यादिके माझी नोहे तृप्ती भक्तीची केवळ मज प्रीती हास्य करून मधुर गती ऐसा बोलता झाला। बहुत धनाचे नोहे कारण अनायासे मिळेल तेने करून भक्तीने करावे माझे पूजन षोडशोपचारे करून या मज गृह आदी करून संकटात निर्मुक्त झाले जाण केवळ भक्तीचे कारण अनिक प्रिय मज नाही। आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान अनायासे करिता प्रयत्न भक्ती भावे भजावे। गृही अथवा मंदिरात सौम्यवारी यथास्थित नाना प्रकारे तोरणादी समेत स्तंडलित तेथे करावे। 5 कलश उदके पूर्ण आणून स्थापावे परिपूर्ण वरी दीप प्रज्वाळून घृते करून ठेवावे। मध्ये मांडून सिंहासन त्यावरी शालिग्राम स्थापून ब्राह्मण मुखे पूजन यथाविधी करावे। अथवा विष्णू मूर्ती स्थापून पूजावी यथामिती भक्तिभावे मनोरथपूर्ती सत्य सत्य जानपा। धूप दीपाचा विस्तार करावा जो यथा प्रकार नैवेद्याचाही विचार तोही एकपा यथाविधी। सपाद गोमुध चूर्ण घृतात त्यास आहाळून दूध शर्करा मिळवून पाक सिद्ध करावा। षडस आणि पक्कांनी ओदन आणि मिष्टांनी नाना प्रकारचे करून भक्तीने मज अर्पावी। मध्ये पैनीय अचमन सुगंधयुक्त तांबूल जान श्रीफल आदी दक्षिणारत्न
यथा विभव अर्पावे मिळवून सकळ अप्तजन ग्रहस्थादी संपूर्ण कथा इतिहास तीन आदरे करून एकावे भिल्ल राज आणि वानिक चरित्र त्यांचे अनेक उद्धारून गेला भाविक शुद्ध भावे करून या प्रकारे पूजा करुणी जी कामना इच्छिल मनी ती मी पूर्ण करुणी अंती नेईन निजधामा द्रव्याची मज नाही प्रीती अंतकरणापासून भक्ती करुणी अळवावे मज प्रती पुत्रादी देईन सर्व भावे ऐसे देऊनी वरदान ब्राह्मण रूप अंतर्धान झाले आपण सत्यनारायण आपले पूजन प्रगट केले ब्राह्मण विस्मित होऊन घरी आला परतून स्त्रियेसी सर्व वर्तमान सांगता झाला तेधवा उभयता नमस्कार करून जे का आज भिक्षेत मिळेल अन्न त्यात सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करीन मी निश्चय करून ते वेळा भिक्षेशी नगरात पातला न मागता बहुलाभ झाला पूर्ण झाला मनोरथ ब्राह्मणास हर्ष झाला विस्मयही मनात केला श्रीहरी प्रसन्न झाला सत्यनारायण रूपाने स्त्रियेनं त्याच काळी पती आज्ञा वंदून भाळी पूजा सामग्री सिद्ध केली अप्तमित्रादी मिळविले सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करून इतिहास सकळ श्रवण करुणी कृतकृत्य झाला भक्ती पाहुणी तात्काळ प्रसन्न झाला घननिळ ब्राह्मणा ते म्हणे प्रेमळ माग इच्छित वरदान शतानंद उवाच रथ अश्व आणि हत्ती मंदिरे आणि चामरे डुलती दास दासी आणि पदाती लक्ष्मी विपुल देई मज गाई म्हशी वासरा सहित दूध विपुल आनंद देत काय आवाचा करुणी मनात आपली भक्ती ही द्यावी तथास्तु म्हणे भगवंत दधले तुझला मनोवंचित अंतकाळेही माझे पद प्राप्त तुझ होईल विप्रोत्तमा ऐसे पाहुणी वरदान कृतकृत्य झाला ब्राह्मण नाना भोग भोगी आपण स्त्री पुत्रादी समवेत दंडवत नमस्कार घालुनी प्रसाद घेतला आदरे करुणी आपापले घरा लागुनी सर्व जाते झाले धन्य धन्य ब्राह्मण यासी प्रसन्न झाला नारायण त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगी आता पुढे अख्यान भिल्लाचेही सांगेन उद्धारून पावला मोक्ष सदन कथा पावन एकावी इति श्री इतिहास समुचे प्रथमोऽध्यायः श्री सत्यनारायण भगवान की जय। श्री सत्यनारायण कथा अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। सूत उवाच निषद एक काष्टे वेचुनी नित्य विकावया गावात आणि एके दिवशी काशीपट्टणी भारा आणून ठेविला तो जाहला तृषाक्रांत शतानंदाचे घरी येत पाणी पिऊन विस्मित मनी बहुत जाहला हा ब्राह्मण निष्कंचन याचे घरी इतुके धन व्हावयासी काय कारण तया लागी पुसता झाला निषाद उवाच म्हणे ब्राह्मणा तू दरिद्री असता कोठून वैभव आले आता दासी दासासी बहुता प्राप्ती झाली तुझ लागी हात जोडून म्हणे तया तू समर्थ सर्व सांगावया मजवरी करुणी दया झाले ते सर्व सांगावे शतानंद उवाच श्री सत्यनारायण देव तयासी पूजिता प्राप्त सर्व कलित जयाचा प्रभाव शेषासही न वर्णवे त्याचे मी केले पूजन यथाशक्ती भावे करून मजवरी तो प्रसन्न होऊन वैभव दिले हे निषाद उवाच ब्राह्मणासी साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्याचे पूजन मज लागी सांगावे कोण विधान काय अर्चन उपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागून शरण तुझ आसे मी साधूचे जे का चित्त समान उपकारी राहत काही गोष्ट न ठेविता वृत्तांत वदावाजी स्वामिया हे एकुणी तै वेळा ब्राह्मण सर्व सांगता झाला म्हणे जे राजा कृतार्थ झाला तो इतिहास एकपा कोणी एक राजा पुण्यवंत केदार मणिपूर नगरात बहुत दिवस राज्य करीत प्रजापालक धार्मिक शांत मधुर वाचक धीर नारायणी तो तत्पर सेनापती धुरंधर माझे आश्रमी येता झाला सत्यनारायणाचे अर्चन मी करीत होतो जाण हे पाहुणी तो आदरे करून मज पुसता झाला मी त्यास सांगितला प्रकार तोची एके सत्य विचार कामना इच्छुनी करती नळ निष्काम करती कचितचे मज सांगितले नारायणे जाण तोची विधान संपूर्ण सांगता झालो त्या लागून पूर्वपीठिका ज्यापरी त्याच प्रकारे तयाने जाण पूजिला श्री सत्यनारायण राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले तय काळी पूजा करावी भक्ती करून वित्तशास्त्र विवर्जुन तोषत नाही नारायण द्रव्य संभारे करुणी श्री नारायण परमात्मा जाण तयासी सर्वांचा अभिमान सोसत नाही हे सत्य जाण भक्तीने पूजावा सुदामदेवाचे पोहे भक्षण प्रीतीने करी नारायण विदुरगृही तैसेची जाण आतिथ्य करुणी तोषला दुर्योधनाचे घरी पूजा न अंगीकारी श्रीहरी विदुराचे ये मंदिरी राहता झाला गोविंद गोपी अजमेळ आणि व्याध हनुमंत विभीषण आणि गृध अधर्म काय जे प्रसिद्ध दैत्य दानव तारिले ऐसे एकूण या राजा पूजा सांभार आणून सुवेजा मिळवून या प्रीतीने समजा पूजिता पै जाहला तैसेच निषादा संपूर्ण भक्ती भावे करी पूजन सर्व भावे अनन्य शरण होई तू सत्यनारायणा ते या लोकी सर्व सुख जाण अंती श्री हरीचे चरण पावशील हे माझे वचन सत्य सत्य जाण तू ऐसे एकताची ते वेळा निषादे तयासी नमस्कार केला तेथून आपले घरी आला राहता झाला आनंदे आपले स्वजाती जन निषादे सर्व बोलून सांगता झाला वर्तमान सत्यनारायण पूजेचे मनी निश्चय केला तेने आज कष्ट विक्रियात जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून सत्यनारायण पूजन मी हा निश्चय करून निघाला
तो अनायासे धन पावला. चतुर्गुणित ए वेळा आनंद झाला मनात. आपले घरी येऊन स्त्रिये लागी बोलावून सांगता झाला प्रेमे करून. पूजा सामग्री आणि तू ती एकूण आनंदयुक्त पूजनाचे साहित्य आणित. गोमुद चूर्ण आणि घृत दुग्ध शर्करा आणली. त्याचा करुणिया पाक आणि पक्काने अनेक पुत्रपौत्रादी सकळिक अर्चना लागी बोलाविले. ब्राह्मण उपाध्याय येऊनी स्थापिते झाले सत्यनारायण. यथाविधी पूजन करून कथा श्रवण करिविली. भक्तिभावे नमस्कार करिता झाला निषादेश्वर. प्रसाद सर्व ही सादर सेविते झाले तात्काळ. या लोकी भोग वासना जी जी केली त्याने कल्पना. ती त्या देऊन वैकुंठ राणा अंती स्वसानिध्या देता झाला. इति श्री इतिहास समुचे सत्यनारायण कथा द्वितीय अध्यायाः. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री सत्यनारायण कथा अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सूत उवाच. आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष. जेने कृतार्थ झाला वैश्य रायाची या उपदेशे. मणिपूर नगरात चंद्रचूड राजा नामे विख्यात. तो मिळून जनसमस्त सत्यनारायण पूजितसे. तो रत्नापूरचा राहणार. साधू नामे वाणी थोर. नौकेत भरून धन फार. येता झाला नदी मार्गे बहुत जनांचा समुदाय. तेथ पाहता झाला यथार्थ मणी धरून या मनोरथ. येता झाला ते ठाई चांदवे लखलखित गहन. मणी मोत्यांनी शोभायमान. नृत्यवाद्य आणि गायन तेही एकता झाला. ब्राह्मण करती वेदाध्यायन. ऐसे मनोहर रम्यस्थान पाहून हर्षयुक्त मन. वैश्याचे झाले की कर्णधारासी म्हणे वचन. मी ते पाहून येतो परतून. तोपर्यंत नौका येथून चालू तुम्ही न करावी. त्यावेळी सेवकजन हात जोडून बोलती वचन. आज्ञा तुमची प्रमाण पाहुन यावे स्वामिया. वैष्णवेतून उतरून नमस्कारून या सभाजन. पुसता झाला तया लागून. काय येथे होत आहे सत्य बोलती वचन. येथे सत्यनारायणाचे अर्चन. कलियुगी ऐसा देवजान दुसरा नाही सर्वथा. राजा लोकांचे हिता करता पूजनाची करी प्रसिद्धता. कलियुगी हा प्रकार वाढता लोक तरतील समस्त. 2 घटिका येथे राहून कथा एक परमगहन. नंतर प्रसाद घेऊन जावे आपल्या नौकेवरी. ऐसे एकूण साधुवानी वर बोले तया लागुनी. कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मज प्रति सांगावे. सभ्य उवाच. सत्यनारायणाचे पूजन फळ ब्रह्मा आणि देव सकळ सांगावया नाही प्रबळ. ऐसा कलियुगी फळदाता परंतु थोडे तुझ लागुनी. सांगतो एके प्रेमे करुणी. निर्धनी होऊनी धनवान अंती उत्तम सुखभोगी. अपुत्री पुत्रवान होऊन अंधा येती नयन. राज्य गेले तया लागून प्राप्त होय तात्काळ. जी जी कामना करती जन ती ती देतो सत्यनारायण. पूजकाचे सर्व विघ्न तात्काळ स्वयं नाशितो. साधुवानी हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून ससभ्य नमस्कार करून बोलता झाला ते वेळी. मजला संतती नाही जाण. कृपा करुणी सत्यनारायण. पुत्र अथवा कन्यारत्न कृपेने जे देईल. पताका कांचनी करुणी मी पूजिन सत्यनारायण. हे ऐकून समस्त जन म्हणती प्राप्त होती तुझ लागी. ऐकून हे प्रतिउत्तर संतोषले त्याचे अंतर. करुणी श्री हरिसी नमस्कार प्रसाद घेता जाहला. तेथून आला नावेवरी. सेवकास आज्ञा करी नौका चालवावी सत्वरी. घराप्रती येता झाला स्त्रियेने मंगळ वैभवे. साधू ओवाळीला जीवे भावे. आनंदे करुणी स्वभावे श्री हरिसी भजतसे. गेला कौतुके काही काळ. ऋतू स्नानात झाली वेल्हाळ. पती संयोग करून तात्काळ गर्भाधारण करीती झाली. 9 मास भरता जाण प्रसविली कन्यारत्न. सौंदर्य तिचे अति लावण्य नेत्र कमळासारिखे. साधू करुणी मंगळ स्नान केले कन्येचे मुखावलोकन. ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्य अपार दिदले. जन्मपत्र वर्तवुनी कलावती नाम ठेवुनी. ब्राह्मण आनंदे करुणी साधूस सांगते झाले. कलानिधी चंद्रास म्हणत तो इचे मुखावरी वास करीत. कलावती नाम ठेवित म्हणून सर्व ब्राह्मण. शुक्ल पक्षी कला वाढत तैशी ती थोर होत. प्रौढावस्था ती सयत विवंचना करी लग्नाची. गोकांचनपूर विख्यात तेथे शंखपती वाणी राहत. धनिक आणि कुळवंत वर नेमिता जाहला. शुभ दिवस लग्न पाहून कन्या अर्पिली त्या लागून. आग्नी ब्राह्मणाचे साक्षीने लग्न करिता झाला. वाद्य नृत्यादी गीत याचका बहुत द्रव्य देत. सोहळा केला दिवस 7 अंदन फार दिधले. जामातासी पुत्र मानून घरी ठेवला तक्षण. सत्यनारायणाचे अर्चन केले नाही जानपा. इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा तृतीय अध्यायाः. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री सत्यनारायण कथा अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सूत उवाच. आता साधूचा इतिहास श्रवण करा. सांगतो तुम्हास भोगून या सर्व विलास. अंती सनिध पावला. पाहून या सुमुहूर्त व्यापार करावयासी निघत. मणी मोती रत्ने बहुत नौके भरून चालला. संगे घेऊन जामात देशांतरी प्रयाण करीत. एक नगर अति अद्भुत नर्मदा तीरी पाहिले. तेथे जामाता सहित राहिला त्या जागेत. क्रिय विक्रिय असमंतात करीतसे आनंदे. करावे सत्यनारायणाचे पूजन त्याची विसरला आठवण. प्रमादे करून धनधान्य त्यात लुब्ध झाला. त्या कर्म विपाके करून तापला परमघन. एके दिवशी त्या नगरात जाण राजभंडार फोडिले. त्यातील मणी मोत्याची या माळा घेते झाले पाहुण्या सकळा. निद्रेने व्यापले रक्षपाळा कोणी पाहता न झाला.
सूत मगध बंदीजन जागे करती राजा लागून शौच विधी स्नान करून बसता झाला सिंहासनी सेवक जन सर्व येऊन करून या स्रष्टांग नमन सांगती सर्व वर्तमान चोरे भंडार फोडिले रत्नमाळादिक धन नेले सर्व हरण करून आज्ञा केली समस्ता लागून धरून आणा चोराते न अनिता तस्कर होईल तुमचा घात फार हे कोणी दूत विचार करीते झाले ते धवा शोधित चालले ग्रामांतर कोठे न लागे त्याचा थार विलाप करती नाना प्रकार आता काय करावे राजा आता दंड करून घेईल सर्वांचे प्राण ऐसे मनात भय मानून काय करीते झाले परदेशी साधूस जाणून थोर चोर हाच हे स्थापुनी त्यासी केले बंधन साधू जामाता सहित रत्ने आणि मौतिकमाळा वस्त्रे घेतली सकळा पुढे घालून दोघाला राजापाशी आणले प्रतिकूळ हरी त्यास झाला म्हणून राजा काही न बोलला धन त्याचे तय वेळा राज्य भंडारी ठेविले साधू यास कारागृही घातले जामातासही लोह शृंखला पायात त्याही सेवक जन घालती साधू जामाता सहित वारंवार विलाप करीत म्हणे हे पुत्र होतात धन आपले कुठे गेले कोठी माझी भार्या असेल कलावती काय करील विधाता झाला प्रतिकूळ आता काय करावे ऐसे दुःखात निमग्न होऊन करी चिंता गहन मोठ्या प्रायासे धन मिळविले होते मी कोणत्या कर्म विपाके करून कोणत्या पापाचे आचरण मी केले काळे करून चिंतेत वर्षे लोटली प्रतिकूळ हरी होत परी जे धन होते संचित राजदंडे समस्त राहिले ते चोरे नेले भार्या झाली अतिदुःखित पतीचे कल्याण इच्छित वस्त्रे आणि पात्रे समस्त सर्व विकोणी खात असे घरी काही न राहिले जाण मग कन्ये सहित आपण काष्टे वेचुनी रानातून निर्वाह करीती जाहली अन्न आच्छादन नसतावरी कन्या तिची काय करी राहत होता ब्राह्मण शेजारी त्याचे घरी जात असे तो तेथे सत्यनारायणाचे अर्चन करीत होता एक ब्राह्मण कलावती करून नमन काय तेथे बोलली पिता आणि भ्रातार घरास येती सत्वर तू मज पावशी सर्वेश्वर तरी मी पूजन करीन ऐसी ती प्रार्थना करीत तथाच तू म्हणित सभासद कथा ऐकोनी प्रसाद घेत प्रातकाळी घरी आली आई म्हणे सुलक्षणा कोठे राहिलस कोणे कारणा सत्यनारायण कथा पूजना सर्व तीस सांगत असे माते इच्छा पूजेची करून आहे म्हणसी तू जरी जाण जनक आणि भ्रतार मिळून घरी यावे यासाठी मातेचे आले मनास भिक्षार्थ गेली नगरास न करिता आयास बहुत धन मिळाले मग तिने आणून साहित्य कलावती पूजा करीत लीलावती सहित भक्तिभावे पूजिला कलावतीचे पूजे करून प्रसन्न झाला नारायण कृपावंत दयाघन त्याचे वर्णन कोण करी सत्यनारायण उवाच या पूजेचे महात्म्य वर्णू न शकते निगमागम देवादिदेव पुरुषोत्तम भक्तिभावे तोषितो भक्ती मुक्ती देणार त्यास नसोसे गर्वाचा भार ब्राह्मण म्हणे चमत्कार श्रीहरीने दाखविला कलावती करिता पूजन त्या दिवशी सत्यनारायण राजाचे स्वप्नात येऊन काय बोलता झाला साधूचा अपराध नसता बंधन केले तत्वता मुक्त त्यासी करी आता आज्ञा माझी तुझ असे सोपर्यकावरुती राजाने निद्रा केली होती तो विप्ररूपे तयाप्रती बोध करिता जाहला माया हरीची प्रगटली मग निद्रा राजाची गेली विस्मित होऊन तय वेळी आश्चर्य करी मनात गुरु आणि गणपती आदरे नमुनी कमळापती मुख अवलोकुनी कृती सिंहासनी बैसला सर्व वृत्तांत तय वेळा मंत्री यासी सांगता झाला एकोणी प्रधानाधिक तय वेळा काय बोलते जाहले हे राजेंद्रा स्वप्नात पाहिले ते आहे सत्य मनात झाला हर्षयुक्त माया हरीची प्रबळ मग कारागृहातून तात्काळ साधूस आणवून सानिध्य तया बैसवून पुसे आनंदे राजोवाच काय तुझे कुळगोत्र कोण देश पवित्र येथे येण्यास काय निमित्त हे सर्व सांगावे मजपासी साधू उवाच रम्य रत्नापूर नगर आम्ही तेथील राहणार क्रिय विक्रियाचा व्यवहार यतिवाणी असो आम्ही मनी मोती हिरे रत्न विकावी करून या प्रयत्न राजदूती हे सर्वज्ञ तस्कर म्हणून आणले चोर नाही आम्ही जाण मनी पहावे विचारून राजदूती तुमच्या भयाने धरुणी आणले आम्हासी अपराध नसता यथार्थ केला आम्हावरी अनर्थ आता आम्ही कोणता परमार्थ करावा ते सुचेना उक्त दिसे ते आता करी वहिले हे बोलूनी उगे राहिले एकूण या निश्चय केले त्याच वेळी राजाने तत्काळ बंधापासून उभयता ते मुक्त करून नापिका ते आणून श्वश्रमू दोघांचा करविला गोघृतात तिळ मिळून अंगी उठणी लावून उष्णोदके स्नान घालून वस्त्रे दिधली तयासी पकन्ना सहित भोजन नाना प्रकारे करून उभयंतासी घाली भोजन तांबूलही दिधले केला बहुत आदर दुःख भोगित होते फार त्या व्यथेचा परिहार केला राजाने तत्वता ऐसा सन्मान पाहुनी साधू बोले राजा लागुनी राजेंद्रा कृपा करून मज आज्ञा द्यावी जी स्वामी तुमचे कारागृही दुःख भोगले बहुत काही आता लवलाही नगराप्रती पाठवा आज्ञा द्यावी महाराज जामाता सहमज ऐसे बोलूनी सहज उगाच तो राहिला ऐसी साधूची वाणी एकूण्या तेच क्षणी कोशाधिकारी बोलवणी आज्ञा करिता जाहला द्रव्य आहे त्यांचे संचित ते नौकेत भरून द्या त्वरित साधू वैशास आज्ञा देत जावे आपल्या ग्रहासी राजाची आज्ञा घेऊनी साधू चालला तेथुनी नौकेवरी बैसुनी नदी मार्गे चालला जामात साधू ते वेळा गीतावाद्य करिता झाला मंगल करुणी चालला विसरला पूजनास सत्यनारायण देव कलियुगी त्याचा अनुभव पूजन करील मनोभाव
त्यावरी देव कृपा करी सर्व कामना देऊन करी त्याचे मनोरथ पूर्ण ऐसा देव कृपा घन त्या करे भजेना। सूत उवाच हे शौनकादी ऋषीगण एका हरीचे महिमान तपत्रयात जे पडले जन त्यास कृपे उद्धारितो तो तापस रूप धरून करी साधूचे विटंबन ती कथा आता गहन एकावी जीवे भावे। तापस उवाच नौकेत काय भरले धन हे सांगावे मज लागून साधू बोले लतापत्रे पूर्ण नौके माझी भरी येली आम्ही तरणीवर बैसोनी जातो नदी मार्गे करुणी विरोधी प्रयोजनी काय कारणे करिता। तापस एकता वचन म्हणे लतापत्रे करुणी पूर्ण मनी इच्छा तेची जाण तथास्तु ऐसे होयची। त्यावेळेस सर्वधन गुप्त झाले नौकेतून साधू ऐसे पाहता जाण बोलता झाला जामातासी नौकेतील सर्वधन जाऊन लतापत्रे जाण दिसती मज लागून द्रव्य यातील गेले कोठे ऐसे म्हणून तात्काळ मूर्छित पडला विबळ विलाप करुणी प्रबळ दुःख शोक करीत असे तो जामात बोले वचन तापसाचा केला अपमान आता त्यासी जावे शरण मरण नाही तुम्हास गळ्यात वस्त्र घालून गेला तापसा शरण महाराज तुम्ही कोण नकळे मज स्वामिया यक्ष किन्नर गंधर्व की देवांचाही देव मनी न जाणता प्रभाव सहज वृत्ती बोललो माझे विटंबनाचे कारण सर्व सांगावे मज लागून तात्काळ कृपावंत होऊन तापस बोलता झाला। तापस उवाच आपले मन अपनाते शत्रुमित्र ऐसे होते मोठेपणाच्या अभिमानाते सोडी आता तू साधो आपले मूळपणाचे योगे भोगिलेस जे केले मागे चंद्रचूड समुदया संगे नारायण पूजित होता तै अनपत्य मज कृपा करून द्यावे पुत्र किंवा कन्यारत्न मी यथाविधी तुझ पूजिन ऐसा नवस केलासी परंतु धन गर्वे भरित पूजा विसरलास सत्य सर्व व्यापक तो भगवंत तुझ प्रचित दाविली पूर्वी ऐसा वर पाहुनी कन्या झाली तुझ लागुनी मूर्खा आता तरी उमजमनी बोलूनी रूप दाखविले साधू करी श्राष्टांग नमन गळ्यात वस्त्र घालून म्हणे मी अपराधी गहन सददवानी बोलत असे जय जयाजी सत्यनारायणा जय जयाजी अपरंपार गहना जय जयाजी सर्वातीत निर्गुणा विश्वव्यापक तुची एक तू सत्वरूपी निरंजन तू देव कृपेचा सागर पूर्ण तुझे आधारे प्राणी मात्र जाण चारी युगी वर्तती तू देवादिदेव जगन्निवास तुची खरा जगदीस द्रव्यमध्ये आम्हास स्मरण नाही तुझे की माझे बुद्धीचे क्षमापन करी आता तू कृपानिधान वारंवार तुझे स्मरण करीन मी हे जाणपा ऐसी स्तुती करुणी मुद्रा लक्ष स्थापिल्या तेथे प्रत्यक्ष मजला आहेत तुझे चरण साक्ष पोचता घरी पूजिन प्रसन्न होऊनी नारायण म्हणे तुझी इच्छा हो परिपूर्ण पुत्र पौत्र समवेत जाण नाना भोग भोगशी पै भोगुनी सर्व संपदा अंती पावसी माझे पदा न होता तुझ अपदा सुखे राहे या लोकी ऐसे देऊनी वरदान अंतर्धान झाला नारायण साधू आपले नौकेत बसून पुढे चालता झाला तो स्वनगराजवळ येत मग घरी पाठविला दूत तो जाऊनी लीलावती प्रत हात जोडूनी सांगे पा म्हणे साधू जामात सहित कृतकृत्य होऊन येत तेव्हा ती पतिव्रता कन्ये सहित पूजा करी सत्यनारायणाची पूजा समाप्त झाल्यावर साध्वी निगती झाली सत्वर सांगती सखी जनांचे भार नाविक जवळी पातली कलावती प्रसाद न घेता निघून आली तत्वता पती मुखदर्शनाची उत्कंठा तो तिथे ऐसे वर्तले अवज्ञा प्रसादाची जाहली त्या कारणे नौका बुडाली साधू म्हणे तैवेळी माझे विटंबन कोणी केले काराग्रही बहुत प्रकार दुःख भोगिले दिवस फार प्रारब्ध करणी अपार काय करू मी आता पुत्राविने माझा संसार वृथा झाला दुस्तर आता माझे जीवासी धिक्कार ऐशा प्रकारे विलाप करी तै पती मरण ऐकून कलावती शोक करी दारुण इतक्यात लीलावती पूजा सारुण मंगले करीता आली जामाताचे निधन एकताच शोकपूर्ण कलावतीस पुढे घेऊन रुदन करी अपार स्वामी मी कृतार्थ असता काय झाली ही अवस्था धिक्कार तुझ्या प्रभुत्व आता ऐसे बोलून शोक करी कन्येचे मुखाकडे पाहे तो मुख मृगांक उरला आहे मातेच्या मुखाकडे ती पाहे पडली धरणी मूर्छित कर्दळी स्तंभाची परी पडताच झाली घाबरी सावध होऊनी सत्वरी पित्याचे मुख पाहत असे रूपे अत्यंत सुंदर नेत्रातून वाहे निर मोत्यासारखे हृदयावर शोभायमान होत असे हा प्रिय हा नाथ समर्थ मजवरी का केला अनर्थ आता जिने माझे व्यर्थ झाले असे तुझविने पतीचे स्त्री अर्धांग हे वेदांत आहे चांग अर्धांग जातांग कैसे राहील समर्थ कलावती आणि लीलावती साधू सहित आणि युवती शोक समुद्रात बुडती मग काय वर्तले ते एका आकाशवाणी ऐसी झाली की कलावतीने पूजा केली परी प्रसाद न घेता आली म्हणून देव क्षोभला आता प्रसाद घेईल आदरे तरी पतीस पावेल सादरे ऐसे एकताची जाऊनी त्वरे प्रसाद सेवती झाली त्यावेळेस सत्यनारायण करुणाकर कृपा करून चमत्कार करी पूर्ण सर्वजन देखता नौका पाण्यात होती बुडाली ती जामाता सहित निघाली साधू धावून तैवेळी जामातासी भेटला जामात मृत्यूग्रही गेला तो माघारा फिरून आला हे पाहताची जनाला विस्मय फार जाहला म्हणती सत्यनारायण कोण जाणे त्याचे विधान पावतो भक्ता लागून कलियुगी तात्काळ साधू जामाता सहित स्त्री कन्येचा धरून हात घरी आले समस्त याच गाते गौरविले लक्ष मुद्राचे स्थापन केले होते ते आणून पूजा संभार सिद्ध करून चांदवे तेथे लाविले पताका कांचनी करून इष्ट सोयरे अप्तजन ब्राह्मण बोलावून वेद घोष करून पूजा करिता जाहला
सुवर्ण पुष्पे आणि फळे देवासे अर्पिली सकळे, भक्ष्य भोज्य पैसो ज्वाळे नाना प्रकारे करीत असे. षोडशोपचारे भगवंत पूजिता झाला जामाता सहित, मग प्रार्थना केली बहुत वासुदेव तोषविला. साधू उवाच प्रणामामी महासिद्ध सत्यनारायण प्रसिद्ध, मी मूळ ममापराध क्षमा केली पाहिजे. सुर असुराप्रती नाना गंधर्वाची रीती, तुझे हाती जगतपती कला सूत्र सर्वांचे, तुझे कृपेने चालती तुझे कृपेने बोलती तुझे कृपेने जगती. वर्ततात सर्व लोक आता करुणी मजवरी कृपा, करुणा करा जगद्रूपा माझी पूजा अंगीकारा. निजरूपा चिद्रूपा माझी ठाव देई, ऐसी प्रार्थना बहुत तात्काळ करी प्रणिपात. ब्राह्मण भोजन करुणी समस्त, तो शिविले भूदेव मित्र बंधू अप्तजन, सर्वाधि दिले भोजन या लोकी सुख भोगुन. अंती विष्णुपद पावला या विधाने करुण, करील सत्यनारायणाचे पूजन त्याचे मनोरथ जाण. तो देव पुरविल जी कामना मनातून, करील ती सिद्ध पावेल जाण. कलियुगी हे पूजन स्वतः प्रगटून चालविले. इति श्री इतिहास समुच्चय श्री सत्यनारायण कथा चतुर्थाध्यायः. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री सत्यनारायण कथा अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सूत म्हणे शौनकादिका, सावधान चित्ते करुणी एका, कथिता मी कथानका जेने सिद्धी पावेल. अंगध्वजनामे विख्यात राजा प्रजापालनी असक्त, असता झाले त्याचे चरित. परिसा आदरे करुणी सत्यदेवाच्या प्रसादा, टाकुनी पावला आपदा. राज्य असुनी संपदा क्षणात नष्ट जाहली. एके समी तो नृपती जाऊनी घोर वनाप्रती, मारुनी नाना मृगाप्रती. पावता झाला श्रमाते तो देखिला एक वटतरू, जयाच्या छायेचा विस्तीर्ण घेरू. त्या माझी तो नृपवरू घेता झाला विश्रांती. तो तेथे देखिले अद्भुत सकल गोप आनंदित. सत्यदेवाची पूजा शांत मने करुणी करीतात. उन्मत ऐसा तो नगरपती, सत्यदेवाच्या जाऊनी पुढती. नमन पूजादिक भक्ती नाहीच करिता झाला. गोपाळी करुणी सत्यपूजन, द्विज करुणी साष्टांग नमन. प्रसाद राजा सन्निध ठेवून जाते झाले साक्षेपे. सकळ मिळूनी आनंद भरित प्रसाद सेविती भक्तियुक्त. तेने करुणी सत्यदैवत संतुष्ट झाले त्यावरी. नृप म्हणे हे पशुचे पालक, मी तो पृथ्वीचा नायक. याचे हातूनी प्रसादादिक हे कैसे घ्यावे म्या. ऐसे विचार करुणी मनात प्रसाद तैसाची टाकुनी वनात. अश्वारूढ होऊनी त्वरित तेथुनी निघाला. तो मार्गी अपशकुन होत नगरापातला चिंताक्रांत. सदनी जाऊन्या पाहत तो अनर्थ वर्तला असे. पुत्र झाले सकळ नष्ट, प्रधानही न दिसती अष्ट. सकळ जन पावती कष्ट, संपत्ती लया पावली. चिंताक्रांत होऊनी नृपती विचार करी आपले चित्ती. प्रसाद त्यागे करुणी झटिती दुःख सागरी बुडालो. म्हणून आता वनात जाणे करावे त्वरित. त्या सकळ गोपाळासहित व्रताचरण करावे. ऐसा विचार करुणी नृपती गेला त्वरित वनाप्रती. भक्ती श्रद्धा ठेवूनी चित्ती करिता झाला व्रताते. यथाविधी व्रत आचरुणी गोपाळांसी प्रसादार्पुणी. प्रसाद भक्षण सोय करुणी नगरापातला त्वरित. तेने पोषला भगवंत सत्यनारायण कृपावंत. ब्रह्मादिकाही ज्याच्या अंत नाही सत्य कदापि. ऐश्वर्य समग्रही लाधले, राज्य स्वतंत्र चालले. पुत्र पौत्रही सजीव झाले. व्रत प्रभावे करुणी अंगध्वजन नृपती ऐशापरी. दारासुतांचे सुख संसारी भोगुनी गेला लोकांतरी. देवासनिध ऐसी या राजाची कथा कथिली पवित्र संक्षिप्ता. या कथेचा महिमा आता कथितो मी परिसावा. सूत म्हणे गा मुनिवर्या या व्रताचा महिमा ऐकुनिया. दुरित सकळ टाकुया पावती नर सुखाते. ऐसे हे व्रत परम पवित्र, याचे आचरण करीती जैनर पावती पुण्यापार. नाही संदेह किमीपही. सत्यनारायण कथाश्रवण भक्तीने जैनर करती सुजान. त्यांचे मनोरथ परिपूर्ण होतील जाननीचे. दरिद्री होईल संपत्तीमान, बुद्धीचे तुटेल बंधन. भीती सकळही जाई पळून व्रत प्रभावे करुणी. यह लोकीचे सुख भोगुनी सकळ दुरिते शमवुनी. पवित्र ऐशा वैकुंठ भुवनी नांदताती सुखे हो. ऐसे हे व्रत पवित्र तुम्हा कथिले सविस्तर. ज्याच्या श्रवणे सत्वर दुःखे नाश पावती. या सत्यनारायण प्रती कोणी काल ऐसे म्हणती. सत्य ईश्वर ऐशी ही ख्याती होईल सत्य या जगी. हे व्रत चार युगी प्रसिद्ध, परी कलियुगी त्वरित फलद. याचे नियोगे सत्यदेव विशद, संतुष्ट होईल तात्काळ. इति श्री स्कंदपुराणी रेवाखंडी शौनकादी मुनी आणि सुत यांच्या वचनी कथा हे पूर्ण जाहली. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथा पंचमाध्यायः. श्री सत्यनारायण